श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तूळ राशीसाठी कसा राहणार आहे? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन पैशांची आवक वाढणार का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सुखाचे राहणार का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील का? एखादी आनंदाची किंवा शुभ बातमी अचानक मिळणार का? प्रवास आणि अध्यात्म तुमच्यासाठी किती लाभदायक ठरणार आहे? ज्ञचला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब जाणवला तरी नंतर परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि समजूतदारपणाचा तुम्हाला फायदा मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य विश्रांती घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी तुमचा उत्साह वाढवू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील कौशल्य वरिष्ठांच्या लक्षात येईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. जुन्या संपर्कातूनही फायदा होईल. भागीदारीच्या कामात स्पष्ट संवाद ठेवा. कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहू शकतो. पैशांची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. अचानक एखादा घरगुती खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे खर्चाचे नियोजन करा. अनावश्यक खरेदी टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. कोणाच्याही दबावाखाली येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. भविष्यासाठी बचत करण्यास हा काळ योग्य आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंदी आणि शांत राहू शकते. घरातील सदस्य तुमच्या निर्णयांना चांगला प्रतिसाद देतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. भावंडांसोबत एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. जुने गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ योग्य आहे. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. घरात शुभ कार्याचे नियोजन सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाच्या मताचा आदर करा आणि अनावश्यक वाद टाळा. तुमच्या समजूतदार वागण्यामुळे घरातील नाती अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधल्यामुळे गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्यांमुळे नात्यात तणाव निर्माण होऊ देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेमात असणाऱ्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. अनावश्यक संशय आणि वाद टाळा. एकत्र वेळ घालवल्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. आठवड्याच्या शेवटी एखादा सुंदर क्षण नात्यात आनंद निर्माण करेल. विश्वास आणि संयमामुळे नाते अधिक घट्ट होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. कठीण विषयांचा नियमित सराव करा. शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्यास शंका दूर होतील. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळावी. मोबाईल आणि इतर गोष्टींमुळे अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. कला, क्रीडा किंवा इतर कौशल्यांमध्येही प्रगती करता येईल. पालकांचे प्रोत्साहन आत्मविश्वास वाढवेल. सातत्य आणि शिस्तीमुळे या आठवड्यात अभ्यासात समाधानकारक प्रगती होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहू शकतो, मात्र निष्काळजीपणा टाळा. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. पाणी पुरेसे प्या आणि बाहेरचे तेलकट पदार्थ कमी करा. दररोज थोडे चालणे किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा नामस्मरण करा.
जुन्या आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. योग्य विश्रांती घेतल्यास आठवड्याच्या शेवटी उत्साह वाढेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रवासातून नवीन संपर्क निर्माण होतील. एखादा महत्त्वाचा व्यवहारही प्रवासामुळे पूर्ण होऊ शकतो. कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी ठरेल. प्रवासापूर्वी आवश्यक तयारी करून ठेवा. महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू तपासून घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. या प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. एकूणच प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा लाभदायक ठरेल. अध्यात्म. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. देवाचे नामस्मरण आणि ध्यान केल्यामुळे मनातील ताण कमी होईल. सकाळी काही वेळ शांत बसण्याचा प्रयत्न करा. घरातील देवघरात दिवा लावून मनोभावे प्रार्थना करा. शक्य असल्यास धार्मिक स्थळाला भेट द्या. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे शुभ ठरेल. गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा शक्य ती मदत करा. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. श्रद्धेबरोबरच आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. उपाय. तुळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. देवीला पांढरी फुले अर्पण करून खिरीचा नैवेद्य दाखवावा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला तांदूळ, साखर किंवा अन्नदान करा. घरात स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण ठेवा. आई-वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कोणाशीही कठोर शब्दांत बोलणे टाळा. दररोज काही वेळ नामस्मरण किंवा ध्यान करा. हे उपाय श्रद्धेने केल्यास मनाला शांतता आणि सकारात्मकता मिळण्यास मदत होईल. एकूण हा आठवडा तूळ राशीसाठी प्रगती आणि समाधानाचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. व्यवसायात नवीन संपर्कातून फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास दृढ होईल. विद्यार्थ्यांनी मेहनत आणि सातत्य कायम ठेवावे. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासातून नवीन संधी आणि अनुभव मिळू शकतात. अध्यात्मामुळे मनाला शांतता मिळेल. एकूणच समतोल विचार, संयम आणि योग्य नियोजन ठेवले तर हा आठवडा तूळ राशीसाठी आनंददायी, लाभदायक आणि प्रगतीचा ठरू शकतो. धन्यवाद.